नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत न्यूजपेपरमधील झटपट आणि ठळक बातम्या खास तुमच्यासाठी. शेती, बाजारभाव, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींची अचूक आणि सोपी माहिती घेऊन आलो आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या आजच्या दिवसातील महत्त्वाच्या बातम्या. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे हमीभाव योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मका खरेदी सुरू असून आतापर्यंत सुमारे 40,000 क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीमुळे जवळपास 800 शेतकऱ्यांना सुमारे 3 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे. बाजारभावापेक्षा प्रति क्विंटल 600 ते 700 रुपये अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारची ही खरेदी प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत सुरू राहणार असून खरेदी केलेल्या मक्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे येवला तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा मोठा फायदा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली असून हॉटेल, ढाबे आणि व्यावसायिक उद्योगांसाठी आजपासून LPG गॅस पुरवठ्यात 20% वाढ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्याचा गॅस कोटा 30% थेट 40% वाढला आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच केरोसिन परवानाधारकांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. वाढीव गॅस पुरवठ्यामुळे उद्योगांना नियमित आणि पुरेसा गॅस मिळणार असून व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात भोंडूगिरीचा विळखा वाढत असून गेल्या 13 वर्षात जवळपास 2000 गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर या शहरांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जादूटोणा आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू असूनही महिलांच्या शोषणाचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अंधश्रद्धा, आमिष आणि भीती दाखवून महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना वाढत आहेत. तक्रारी वाढल्या असल्या तरी अनेक प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोर करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील महिलांवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपीने आशीर्वाद आणि लग्नाचे आमिष दाखवून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गर्भवती आणि घटस्फोटित महिलेलाही बळी पडावे लागल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह काही जणांना अटक केली असून हा आरोपी पूर्वीच्या गुन्ह्यांतही सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोणालाही सोडणार नाही असा इशारा दिला असून उच्चस्तरीय तपास सुरू करण्यात आला आहे. पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कठोर कारवाई करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात महा-DBT पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया बंद झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी केलेले हजारो अर्ज प्रलंबित राहिले आहेत. सुमारे 46,000हून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, मात्र पोर्टल ठप्प झाल्याने मंजुरी प्रक्रिया थांबली आहे. काही शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला असला तरी अनेक जण अजूनही प्रतीक्षेत आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे कृषी विभागालाही स्पष्ट उत्तर देता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान प्रशासनाकडून लवकरात लवकर पोर्टल सुरू करून पूर्वसंमती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी घोषणा केली आहे की राज्यात 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी दिली जाणार आहे. या कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान राज्यावर अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. 16 ते 19 मार्च दरम्यान झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गहू, हरभरा, ज्वारी, द्राक्ष आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली असून घरांचे आणि पशुधनाचेही नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. अनेक ठिकाणी पंचनामे सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता महा-DBT पोर्टल संदर्भात मोठी अडचण समोर आली आहे. शासनाच्या विविध योजनांसाठी सुरू करण्यात आलेले हे पोर्टल सध्या ठप्प झाले आहे. विशेषतः कृषी यांत्रिकीकरणासाठी आवश्यक असलेली पूर्वसंमती प्रक्रिया बंद झाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून शासनाने लवकरात लवकर पोर्टल सुरू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान बाजारभावाबाबत काही दिलासादायक तर काही चिंताजनक चित्र दिसत आहे.
अर्ली द्राक्ष हंगामात प्रति किलो 200 रुपयांचा दर मिळाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. मात्र खानदेश भागात केळी उत्पादकांवर दबाव वाढला असून आवक वाढल्यामुळे दर कमी होण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांमधील ताज्या दरांवर नजर टाकली तर तुरीला सुमारे 7,500 रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनला 5,400 रुपये दर मिळत आहे. कापसामध्ये 100 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र तूर आणि हरभऱ्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. हवामान खात्याने देखील इशारा दिला आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून 23 आणि 24 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान मूर्तिजापूर आणि आसपासच्या भागात चाळ्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालक अडचणीत सापडले असून चाळ्याचे दर गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. राज्यातील पाणी परिस्थितीही चिंताजनक आहे. सुमारे 30% गावांमध्ये जलसंकट निर्माण झाले असून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उन्हाळा वाढत असताना ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. महिला बचत गटांसाठीही एक महत्त्वाची योजना समोर आली आहे. शेती अवजार बँक उभारण्यासाठी 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार असून इच्छुकांनी 5 एप्रिलपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. दरम्यान वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढला आहे. अनेक भागांमध्ये बिबट्याचे दर्शन होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत असतानाच एक धक्कादायक आकडा समोर आला आहे. मागील 15 महिन्यात 112 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि उत्पन्नातील अनिश्चितता ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान येवला येथे मका खरेदीमुळे सुमारे 800 शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. हमीभावामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला असून हा दिलासा देणारा निर्णय ठरला आहे. तसेच ठिबक सिंचन निकृष्ट निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीवर कारवाई करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान केरोसिन वितरणाबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने नागरिक आणि शेतकरी संभ्रमात आहेत. एकीकडे योजना आणि कर्जमाफीची आशा आहे तर दुसरीकडे नैसर्गिक संकटे, तांत्रिक अडचणी आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, अशा सर्व महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.